पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सदाशिवराव, तुम्ही घ्या ना नाव। नाही, मी नाही। प्रत्येक गोष्टीला नन्नाचा पाडा। हा, घेतो का नाही? घे। अहो, ओरडू नका ना आहोत ना। अगं, त्यांनी जो उखाणा घेतला ना, मग नाही ओरडणार त्याला। अहो, घ्या ना उखाणा। घे आता, घे की। मला नाही येत। इकडे ये, घे आता। वाजत गाजत आली सान्यांची धिंड। अरे, वरात। वाजत गाजत आली सान्यांची वरात। हा, लक्ष्मीच्या पावलाने आल्या आवडी आमच्या घरात। शाब्बास, छान हो। चला आता ओलांडा माप। चला। हा, शानी शानी। चल चल, या हो, आत या घरात। चला चला। काय बाई, अगदी सुरेख झाला हो कार्यक्रम। जरा कार्य छान झाले। बसा बसा, ये बैस। देवासमोर बसा, पाट्यावर बसा। हा, बसा। हा सदाशिवा, ही अन्नपूर्णेची मूर्ती आहे ना, ती देवघरात ठेव। हा, नीट हो, नीट। हा. ठेवली का? शाबास। गोदे, तांदळाचं ताट तयार आहे ना? हो। हा, सदाशिवा, आता औक्षणातल्या ताटातली अंगठी घे आणि वधूचं नाव लिह। मी? नाहीतर काय मी? मग मी लिहिते। बर। लिही। हा, लगीन झाला ना तर तिचं नाव तू यशोदाच ठेव। अरे, लगीन झाल्यावर तुझ्यावरती मायेची पाकर घालील। अरे सदा, थांबलास का? लिही ना। हो। हा, आता? अरे आता काय? सांग की सगळ्यांना, काय नाव ठेवलेस ते? यशोदा। पण ह्या नावाने तुम्हाला बारकू काका हाक मारतात। पण जर राहुलने माझे यशोदा नाव ठेवले तर सगळे मला यशोदा याच नावाने हाक मारतील। मग मी माझे बयो हे नाव विसरायचे का? अगो वेडाबाई, माहेरचे नाव म्हणजे दुधावरची साय आणि सासरचे नाव म्हणजे साईचे तूप। दोन्हीही तितकेच महत्वाचे हो, परंतु आता साईपेक्षा तुपाची धार जास्त ठेवायची संसारात। आले का लक्षात? अगदी बरोबर आहे हो सुलोचने, अगदी बरोबर आहे। यशोदा। हो, नीटसे काही कळले नाही, पण ठीक आहे, यशोदा। वा, यशोदा म्हणजे घराचं कसं गोकुळ करेल ही। सुलोचने, केशराचं पाणी तयार केलंस ना? हो हो, केलं तर। मग ती अंगठी त्या पाण्यामध्ये बुडव आणि ते पाणी वधूच्या हातावर टाक, म्हणजे वधू सुगरण व्हावी हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे। त्याला हातपाणी म्हणतात। हा, कळले? सदाशिवा, तो तांब्या दे। दे हात। शाबास, आता ते तिच्या हातावर दे। हात कर ग पुढे। शाबास, आता आचमन कर। वा वा वा, हे बरे झाले हो। ए गोदे, बसलीस काय? गुळ खोबरं घे आणि वाट ना सगळ्यांना आणि सांग, यशोदा नाव ठेवलंय हो। हो।
तसा आनंद नाही येईल. सारखं हूं तरी करती ना तर निघून तरी जाती. काय करावं हिला. तुम्ही दोघांनी नमस्कार करा. नमस्कार. हो. बाकी सर्व काही सुरळीत पार पडले हो. पण नारायणराव, साऱ्यांना असे वाटते की लग्नाचे दडपण जे काही असते ते फक्त वधू पक्षावरच असते, पण हे अगदी चुकीचे आहे. काय दादा? हो, वर पक्षालाही दडपण असते हो, त्यांचे त्यांनाच ठाऊक. नाही म्हणजे तुम्हाला कसले दडपण, काही कळले नाही मला. अहो तसं दडपण नव्हे हो. तुमचे कसे कन्यादान करून एकदा मुलगी दिली की तुमची जबाबदारी संपली, पण आमची वाढली त्याचं काय, ते दडपण. नाही नाही, ते बाकी खरे. हे घ्या खोबरे घ्या, खोबरे. अहो सदाभाऊने नव्या नवरीचे नाव ठेवले आहे. काय ठेवले बरे? काय ठेवलं? यशोदा. म्हणजे आता सदाशिवाची यशोदा. मौज म्हणजे काय, मौजच. चला, सर्व काही निर्विघ्नपणे पार पडले. खरेच. देवाने तारले हो या सगळ्यात ना. जीव कसा अगदी हलका झाला बघ सुलोचने. नाहीतर काय म्हणतात ना. पण सासूबाई, तुम्ही खंबीर होतात ना म्हणून निभावले हो सारे. बरे, आता स्वयंपाकाचे पाहायला हवे. हो तर. अहो तुम्ही बसा, आम्ही करतो. हो हो, लवकर जा आणि पुरणपोळ्याही करा, मला खूप आवडतात. गप्प बैस. नाही नाही हो, काहीतरीच काय. आणि आमची यशोदा म्हणेल की सासूबाईंनी माहेरच्यांना कामाला लावले. असं काही नाही. म्हणजे मला आता यशोदा म्हणणार? अगं बाई, रडू नको, शांत हो. अगो, आता यशोदाच तुझे नाव. असे म्हणू नये बयो. जसे आता हे घर आपलेसे केलेस ना, तसे आता हे नाव सुद्धा आपलेसे कर. हो तुम्ही मला कायमचं इथेच ठेवून जाणार? अगो नाही. आणि काय गो, राहिलीच इथे तर आम्ही काय खाणार होत काय तुला? काय बोलतेस तिला. ती पोरगी घाबरली ना. असं काय बोलायचं ते. रडायचं नाही ना. नाही 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 नाही. मी कोण आहे? आजी सासू. हा, ही कोण आहे? सासूबाई. आणि ही तिच्याकडे नको लक्ष देऊ. हे घर कोणाचं आहे? हे कोणाचं घर आहे? हा, म्हणजे आता कंदील घेऊन त्याला सोडायला यायची गरज नाही. तुम्ही दोघ जण कुठे राहणार? इथे, हो की नाही? मला इकडे जायचं. मला पण घरी जायचंय. अगो यशोदे, नको रडूस. तुझ्यामुळे सखू सुद्धा रडायला लागली. शांत हो बघू. अगं सखू रडू नाही बाळा. अगं मी आहे ना इथे आता, रडू नको बरं. शांत शांत. अगं गप्पा बस. हे बघ. काय ती रडत ऐकत नाही काय. हे बघ, आजची रात्र राहा फक्त आणि उद्या जा हो घरी. आई यायची नाही तुझी, पण तुझी ही उमा आत्या आहे की नाही, ती थांबेल तुझ्या सोबत पाठ राखीण म्हणून. मग तर झाले. कोण आहे? ओळख बघू. नर्मदा आत्ती, तुला माहितीये का, आज माझे लग्न झाले. माझे नाव यशोदा असे ठेवले आणि आज मी इथेच राहणार आहे. माझी पाठ राखीण म्हणून इकडे राहणार आहे. किती आता रडून रडून उच्छाद मांडला होता. हो ना. आणि उमा बरोबर राहणार म्हणल्याबरोबर कशी खुल्ली कळी. खरंच. आता मी पण राहणार. तू सुद्धा राहा. बरे, तुम्ही साऱ्या जणी इथेच थांबा. आम्ही पटकन स्वयंपाकाचं बघून येतो. नाही नाही नाही, असं नाही. आता जेवूनच जा. हो बरं, चला चला आवड. ए, मदतीला चल ना. बसली दागिने बघत. इकडे दे डबा. इकडे दे पहिल्यांदा. प्रसंग काय. आणि इकडे ते 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 दे. हा, लवकर लवकर. उठ 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 लवकर. चल
स्वयंपाक हे पाटावर वंटा घे, चटणी वाटायला घे, चल लवकर. आली का? महादेव दह्या खात होता विधीमध्ये. बघितलेस बयो, सासर असावे तर असे. सदा घे गुळ खोबरं घे, तोड गोड कर. नानू काय रे बाबू? नाही आज कुणामुळे तरी या खोबऱ्याची चव आणखीनच वाढली असेल ना. हा कळले. त्याचे काय आहे, नवे नवे नाव ठेवले ना वहिनीचे, त्याच्यामुळे गोडी वाढली आहे. अरे आता आपले ऐकतो कशाला तो, आता ऐकेल ते फक्त बायकोचे. तुझ्यासारखं मीच कशाला. अरे जगात असा कोण महाभाग आहे जो आपल्या बायकोच ऐकत नाही. तुझंच बघ ना. नाही म्हणजे अरे आरडाओरडा कितीही केला ना तरी शेवटी शरणागती तिकडे. सांगायचं तात्पर्य काय की आता सदाच्या बायकोला म्हणजे बयोला सांगून, बयोला नव्हे यशोदा, यशोदेला सांगून सदाच्या मानगुटीवरचे नवमतवादाचे भूत उतरवायला हवे. या नवमतवादाने काय बिघडले आहे? आपण तो वाद नंतर घालू, पण जावई बापू, तुम्ही आमच्या बयोचे नाव यशोदा ठेवले हे फार चांगले केले. यशोदा, यशोदा म्हणजे गोकुळ. बायकोने घराचे गोकुळ करावे ही कल्पनाच मुळी उत्तम आहे. हो पण हे सगळे आधीच ठरवले होते की नव्हे हो, हे आमच्या बारकूचे काम. आमचा बारकू तुमच्या बैला कायम यशोदा म्हणत असे आणि त्यानेच आमच्या सदाशिवाच्या डोक्यात हे नाव पक्के भरवले. बरे बरे बरे. कसं आहे, आमच्या बारकूचे आणि आमच्या सदाशिवाचे जिव्हाळ्याचे संबंध. शिवाय तुमची बयो आमच्या सदाशिवाची सवंगडी. यायची ना कंदील घेऊन त्याला सोडायला. अरे 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 नाराज होऊन गेला वाटतं. नाही लाजला वाटते. काळजी वाटते हो मला बयोची. म्हणजे इथे कसे मी नाहीतर तुम्ही आपण असतो हो पावलो पावले तिला सांभाळून घ्यायला, पण तिकडे मी नाही आणि तुम्ही नाही. कसे व्हायचे हो तिथे तिचे? काहीतरी बोलून गोंधळ नको घालायला तिने. नाही नाही, पण माझी बयो शहाणी आहे हो. चुकीचे नाही बोलायचे ती काही, पण तिचे स्पष्ट बोलणे, खरे बोलणे आणि तिचे प्रश्न सगळ्यांनाच आवडेल असे नाही ना हो. तशा सुलोचना वहिनी आणि कावेरी काकू आहेत, पण काही म्हणा, पण पुरुष ना तसे अलिप्तच असतात. लहान मुले असतात, मोठी होतात, मग लग्न होते. पुरुष या साऱ्यातून चट्ट दिशे पार होतात. पण मुलींचा मात्र मुली असताना आणि बायका झाल्यावरही ज्यात त्यात नुसतं जीव अडकून राहिलेला असतो हो. बयोला देखील ही तारेवरची कसरत करावी लागेल. सासरी आणि माहेरी दोन्हीकडे जीव गुंतलेला राहणार हो तिचा. हो तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? मी बरोबर बोलतेय ना? गोदे, हे गोदे, काय ग इथे का उभी तू? स्वयंपाक घरातली सगळी कामं अर्धवट राहिलेली आहेत. चल चल. मी नाही करणार. का? लक्ष्मी हार देणार होतात ना, नाहीच ना दिला शेवटपर्यंत. आता देणार असाल नव्या नाचसुनेला. हळू बोल. माझ्या समोर बोललीस ठीक आहे, तिच्या समोर बोलू नको. उगीच भांडणाला कारण. बाई 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 बाई, यात भांडण कसले हो? या तोंडाने सांगितले होते ना तिला देते हो लक्ष्मी हार घालायला, नाहीच ना दिला शेवटपर्यंत म्हणून बोलतीये. वस्तुस्थिती सांगितली फक्त. अगं वस्तुस्थिती अशी आहे की तुझा राग घालवण्याकरता मी तुला ते गाजर दाखवलं. खरं म्हणजे लक्ष्मी हार देण्याचं माझ्या मनातच नव्हतं. विडी कुठली लक्ष्मी हार मागते. लक्ष्मी हार नाही देणार.
ऐका ना, आता लग्न झाले आहे आपले. मला तर बाई भारी मौज झाली लग्नात. तुम्हाला नाही का आली? अहो बोला ना. तुम्हाला लग्न नको होते म्हणून नाराज आहात का? पण मी काय म्हणते, उलट बरेच झाले की. तुम्हाला माझ्याशी बरेच काही बोलायचे असते. मला नीटसे काही समजत नाही, पण मी ऐकते मनापासून. आणि आता तुम्हाला चोरूनही यावे लागणार नाही. कोणी विचारले तर तुम्ही सांगू शकता, मी माझ्या बायकोशी गोष्टी करायला आलो आहे. आणि मी तुम्हाला सोडायला आले तरी कोणी म्हणजे कोणी आपल्याला बोलणार नाही. अहो तुम्ही बोला ना. बोललाच नाही तर कळणार कसे काय झाले आहे ते. या हुशार आणि प्रेमळ आहेत, परंतु मी यांच्याशी लग्न करून यांचे आयुष्य फुकट घालवले आहे. काय झाले? मला क्षमा करा, मी नालायक आहे. मी तुम्हाला वाचवू शकलो नाही. अहो अहो, हे असे का म्हणाले? गोदे, बरे झाले भेटलीस. तुझ्याकडेच येत होते मी. काय हे गोदा, भरल्या घरात मंगलसमयी असा रागराग करणे बरे असते का गो? झाले ना आता सारे मनासारखे. कोणाच्या मनासारखे? लक्ष्मीहाराच्या बाबतीत सासूबाईंनी फसवलेच हो मला. ते होय, पण मग हे काय आहे? आता नकोय मला. मी कुठे म्हटले तुला द्यायला आणला म्हणून? नकोय ना, राहिले मग. हवाय हवाय, द्या द्या इकडे. अगो वेडाबाई, आपल्या घरात सारे साऱ्यांचे आहे. तुझे माझे असे काही नाही हो. जिला जे आवडेल ते तिने घालावे. आली मोठी शहाणी. आपले वगैरे काही नाही, माझे, फक्त माझेच आहे. आणि मी ते मिळवेनच. आपले म्हणे. आजी, आमच्या आहोंना कोणी खूप म्हणजे खूप ओरडले आहे का? का ग, असे का वाटले तूस? कारण मी आता आमच्या आहोंकडे गेले होते. हा, तर काय झाले? काय झाले माळसाबाई, सांगा तरी. आमची मोठी आजी पण असेच म्हणते. तर मी आहोंना म्हंटले, मला तर बाई भारी मऊ झाली लग्नात. हो, तुम्हाला आली का? हो तर. मग काय, ते काही बोलेच ना. आणि मी बोलायला गेले तेही त्यांना आवडले नव्हते. हो बाई. नाही तसे हे लग्न होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न केले आम्ही. हो का? हो, कारण मला माझे घर सोडून जायचे नव्हते आणि आहोंना घर सोडून जायचे होते. त्यांना पुण्यात जाऊन मोठमोठी कामं करायची होती. पुण्यात जाऊन भाषण करायचे होते. बर. आणि बरेच काही जोड करायचे होते. ते यायचे आमच्याकडे रात्री आणि मग मी त्यांना सोडायला यायचे, नाही का? हो 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 हो. तर हे सगळे बोलण्यासाठीच यायचे ते. आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते म्हणत होते, मी पुण्याला जातो, मी पुण्याला जातो, मी पुण्याला जातो, मी पुण्याला जातो. बाई, तुला पण सांगितले का त्यांनी? हो. मग मी त्यांना म्हणाले, तुम्ही तुमच्या मनाचेच ऐका, जा पुण्याला, पण घरातल्यांना सांगून जा. बरोबर. धन्य ग बाई, धन्य अगदी. पण बहुतेक त्यांनी ते रद्द केले. हो का? मलाही जेव्हा कळले की माझे लग्न झाल्यावर मला घर सोडावे लागणार नाही, तेव्हा मीही तयार झाले लग्नाला. हे बरे झाले. मला मोठी मऊ झाली. पण आमचे हे अजूनही तोंड फुगून बसले आहेत, रागावून बसले आहेत. काय माहितीये का, त्याच्या मनासारखे झाले नाही ना,
लढव डोके आणि कर काहीतरी. करशील ना? हो, करावेच लागेल. हा मलाही त्यांच्याशी खूप गोष्टी करायच्या आहेत. बरोबर. पण ते असे घुप्प होऊन बसले तर कसे जमणार? हो ना, काय करावे बरे.